नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल याचा 5वा टॉपिक पाहतोय. तो म्हणजे पब्लिक फायनान्स. तर पब्लिक फायनान्स हा आपला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही अँगलनी महत्त्वाचा आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4 तसेच कंबाईन मुख्य परीक्षा अर्थव्यवस्था याच्यामध्ये देखील हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. आणि इकॉनॉमिक सर्वेमधील प्रश्न हे वाढलेत, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या अँगलने आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. तर पब्लिक फायनान्स म्हणजे काय याचं थोडक्यात ओव्हरऑल आपण थोडासा कंटेक्स्ट पाहूया. आपल्या सगळ्यांनी आपण आपल्या बॅचमध्ये पब्लिक फायनान्स हा चॅप्टर शिकलेला आहेच आहे. तर पब्लिक फायनान्सचा ओव्हरऑल पर्पज काय असतो, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला देश चालवायचा असेल तर देश चालवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, ऑब्वियसली तर पैसे लागणार आहेत, बरोबर. तर हे पैशांचं जे आपण गणित आपण मांडतो, आता तुम्हाला एकदम मी जेनरिक भाषेमध्ये सांगतोय, लेमॅन्स लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. तर त्या पद्धतीने आपण विचार केला तर सरकार काय करतं आहे, तर एक बजेट मांडतं, बरोबर. आता हा बजेट मांडण्याची पद्धत आतापासून सुरू झाली का, तर नाही. आपल्याला माहिती आहे बजेट हे आत्ता आलं आहे का नाही, तर बजेट हे पूर्वीच्या काळापासून मांडलं जाते. आणि ओव्हरऑल पर्पज काय असतो या टोटल बजेट मांडण्याचा, तर जो काही खर्च वर्षभर लागतो आहे त्याचा ओव्हरऑल टॅली करायची, म्हणजे आपल्याला किती खर्च लागेल, राईट, आणि आपलं इन्कम किती, तर याचा ओव्हरऑल टॅली करणं म्हणजे थोडक्यात तुमचं बजेट, राईट. तर हे ऑलरेडी आपण आपल्या पब्लिक फायनान्स चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी मी आता पण डिटेलमध्ये सांगत बसत नाही आहे. वाटलं तर थोडक्यात बरोबर तुम्हाला मी सांगू शकतो. जसं की बघा, आता आपल्याला माहिती आहे की कुठल्याही फिस्कल पॉलिसीचे नेमके धोरणं काय असतात. आपल्याला माहिती आहे आपण 2 प्रकारच्या पॉलिसी पाहतो. एक आहे फिस्कल पॉलिसी अर्थात आपलं वित्तीय धोरण, आणि दुसरं असतं तुमचं मॉनिटरी पॉलिसी अर्थात मौद्रिक धोरण. तर पब्लिक फायनान्समध्ये आपण काय पाहतो, तर फिस्कल पॉलिसी पाहत असतो. तर पब्लिक फायनान्सचा मेन रोल काय असतो, तर ऑब्व्हियसली आपल्याला एकतर समाजामध्ये जे काही वस्तू वगैरे तयार होतात त्या सगळ्यांना समाजाला योग्य प्रमाणे उपलब्ध करून देणे, अर्थात त्याला आपण ॲलोकेशन फंक्शन म्हणतो. नंतर दुसरं फंक्शन असतं पब्लिक फायनान्सचं, ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन, अर्थात त्याला आपण वितरण म्हणतो. म्हणजे कर लावून आणि खर्च वाढून आपण उत्पन्नाचं न्याय्य अशा प्रकारे वितरण करू शकतो. आणि तिसरं फंक्शन असतं ते म्हणजे स्टॅबिलायझेशन फंक्शन, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य आणायचं, स्थिरता आणायची. असे 3 फंक्शन हे ऑलरेडी आपण आपल्या बेसिक चॅप्टरमध्ये पाहिलेत, राईट. म्हणजे मग तुम्हाला एक आढावा द्यायचा होता की पब्लिक फायनान्स नेमकं म्हणजे ओव्हरऑल आपण कुठल्या कारणासाठी करतो, आणि बजेट हा त्याचा महत्त्वाचा पार्ट आहे, राईट. आता ही सगळी थिअरी झाली की आपण फायनान्स कशासाठी करतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲल्युकेशन फंक्शन, डिस्ट्रीब्युशन फंक्शन आणि स्टॅबिलायझेशन फंक्शन. पण आपण थेरॉटिकली हे जरा गोष्टी झाल्या, पण आपण प्रॅक्टिकलमध्ये काय करतो, तर बजेट मांडतो आणि त्याद्वारे आपलं पब्लिक फायनान्स मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो. तर हे झालं ओव्हरऑल. आता पब्लिक फायनान्समध्ये आपल्याला एक चार्ट आपण पाहिला होता, राईट. मी तुम्हाला तो चार्ट दाखवतो. मग तुम्हाला एकदा बेसिक गोष्ट एकदा ह्या कंटेक्सने सांगितल्या की तुम्हाला लवकर त्या लक्षात येतील. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या बजेटमध्ये आपण काय करत असतो, तर 2 गोष्टी पाहत असतो आपण. एक तर जे काही खर्च करतोय, बरोबर, त्याचा आपण ताळमेळ लावतोय. आणि दुसरं असतो आपली जमा, अर्थात आपल्याला किती इन्कम भेटते आपल्या भाषेमध्ये, त्याचा आपण ताळमेळ लावत असतो. आता याचं देखील आपण 2 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. एक असतं तुमचं महसुली आणि दुसरं असतं तुमचं भांडवली, बरोबर. म्हणजे जर जमेच्या बाबतीमध्ये विचारलं तर महसुली जमा आणि भांडवली जमा असं देखील तुम्ही करू शकता क्लासिफिकेशन. किंवा खर्चाच्या बाबतीमध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च असं देखील करता येतं. किंवा जसं आपण आपल्या टेबलमध्ये दिलं त्या पद्धतीने भांडवलीमध्ये तुम्ही असे 2 पार्ट करू शकता, त्याच्यामध्ये जमा आणि खर्च. आणि भांडवलीमध्ये असे 2 पार्ट, त्याच्यामध्ये जमा आणि खर्च. आता जमा म्हणजे काय, सरकारला वेगवेगळ्या मार्गाने भेटलेलं जे काही इन्कम आहे त्याला आपल्या म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये आपण रिसिप्ट अर्थात जमा असं म्हणतो. आणि खर्च म्हणजे काय, तर सरकारला करावा लागणारा खर्च, राईट. आता ह्या महसुलीमध्ये देखील आपल्याला माहिती की जमा आणि खर्च आहेच आहे. तर मग जमेमध्ये काय, तर कर आहे आणि कर तर जमा आहे. आणि खर्चामध्ये काय, तर मग बाकीचे योजना आणि योजनेतर. आता ॲक्च्युली प्लॅन आणि नॉन प्लॅन हे क्लासिफिकेशन आपण बंद केले, पण जसे तुम्हाला माहिती असावं म्हणून या ठिकाणी आपण दिले. तसंच भांडवलीमध्ये आपण कर्जरूपी आणि विना कर्ज असे 2 क्लासिफिकेशन करतो. आणि खर्चामध्ये आपण योजना आणि योजनेतर असं क्लासिफिकेशन करतो.
तर हे झालं, मी तुम्हाला ओव्हरऑल बेसिक गोष्ट सांगायच्या होत्या की कशाप्रकारे आपण बजेटमध्ये काय करत आहोत, आपण जमा आणि खर्च यांचा आपण एक ताळेबंद ठेवतो आहे, जेणेकरून आपल्याला जे काही भारतामध्ये रिसोर्सेस आहेत त्यांचा एक चांगल्या प्रकारे वापर करता यावा, ऑप्टिमम पद्धतीने वापर करता यावा, राईट. आता अर्थसंकल्पामध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलं आहे ते आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दाखवला आहे. ऑब्वियसली ह्या चार्टमध्ये काही टर्म्स आपल्याला दिलेले आहेत. आता तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हा चॅप्टर लवकर समजेल, कारण हा चॅप्टर थोडासा टेक्निकल आहे. तुम्ही जर पब्लिक फायनान्स, बजेट हे टॉपिक जर आधी शिकलेले नसाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अगोदर ते लेक्चर जाऊन पहा. आपल्या बॅचमध्ये लेक्चर्स आहेत आणि आपण ऑलरेडी प्रिलिममध्ये कवर केलं आहे, मेन्समध्ये GS4च्या बॅचमध्ये कवर केलं आहे, कंबाईन मेन्सच्या बॅचमध्ये कवर केलं आहे. तसंच आपण आत्ता नुकतंच कंबाईनच्या प्रिलिमसाठी आपले लेक्चर्स देखील ओपन केले होते फ्रीमध्ये. तर ऑलमोस्ट हे लेक्चर्स आपण कवर केलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, म्हणजे आपला जमा खर्च, त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या तूट, जसं की अर्थसंकल्पीय तूट, महसुली तूट, भांडवली तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, राईट. अशा वेगवेगळ्या तुटींचा संकल्पना देखील आपण त्याच्यामध्ये स्टडी केलेल्या आहेत. आता तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला हे जे अंदाज वगैरे दिलेले असतात, सुधारित अंदाज, तर हे काय फायनल नसतात, बरोबर. तर सुधारित अंदाज हे कायम अपडेट होत असतात. आणि हे देखील मी तुम्हाला ऑलरेडी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो की बजेटचे जे काही आकडे वगैरे असतील किंवा सर्वेमधले हे आकडे शक्यतो फायनल असतात, कारण का त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात दरवर्षी, आणि ते आकडे 2-3 वर्षानंतर फायनल होतात. ज्यावेळेस त्याचे अपडेटेड आकडेवारी येते त्यावेळेस ते फायनल होतात. आणि हे आकडेवारी कसे दिलेले असतात, राऊंड फिगरमध्ये दिलेले असतात, त्याच्यामुळे ते मॅच होतील असं नाही. हे सगळं ऑलरेडी सरकारने डिस्क्लेमर मांडलेलं आहेच आहे. मग त्या अँगलने आपल्याला स्टडी करायचं आहे. हा जर 22-23 विचार केला तर आपल्याला 22-23चा ॲक्च्युअली आकडे या ठिकाणी भेटलेले असतात, जेणेकरून, कारण कसं मागच्या 2-3 वर्षामध्ये सगळे स्टेबलाइज झालेले आकडे आपल्याकडे आलेले असतात. आता त्या अँगलने आपण जर विचार केला तर बघा, 22-23 आणि 23-24 आपण असं पकडू शकतो, राईट. तर 22-23मध्ये आपण पाहूया, नंतर 23-24मध्ये पाहूया. तर 22-23मध्ये बघा आपल्याकडं महसुली जमा किती होती, तर तुम्हाला ते आकडे लक्षात ठेवायची गरज नाही एवढं, म्हणजे किती येते, किती लाख कोटी वगैरे, राईट. तिथे जवळपास तुम्हाला 4,05,678 कोटी एवढं तुम्हाला दिसतंय. पण एवढं तुम्हाला आकडे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी पर्सेंटेज देखील लक्षात ठेवू शकता. तर बघा, महसुली जमा तुमच्या एकूण जमेची टक्केवारी किती होती, राईट. म्हणजे एकूण जमा जर आपण विचार केला तर तुम्हाला मी पुन्हा एकदा चार्ट काढून दाखवतो वेगळ्या अँगलने, म्हणजे तुम्हाला एकदा अंदाज येईल की तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर बघा, जमा आहे आपल्याकडे आणि इकडं तुमचा आहे खर्च, राईट. तर जमा आणि खर्च याच्यामध्ये मग पुन्हा भांडवली जमा असते आणि दुसरी असते तुमची महसुली जमा, बरोबर. खर्चाच्या बाबतीमध्ये देखील तसंच क्लासिफिकेशन आहे, भांडवली खर्च आणि महसुली खर्च, बरोबर. तर हेच तुम्हाला हा जर टेबल माहीत असेल तर त्या बाकीच्या गोष्टी लवकर कळतील. तर महसुली जमा आपल्याकडे किती, 88%. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. बघा, जर आपल्याला 100 रुपये, काय म्हटलं मी तुम्हाला, 100 रुपये भेटत असतील सरकारला ॲज इन्कम, तर त्या 100 रुपयापैकी 88 रुपये हे महसुली जमेतून आलेत असा त्याचा अर्थ होतो, राईट. आता याचाच मिनिंग काय होतं, तुम्ही जर हा चार्ट जर विचारात घेतला जमेवाला, तर भांडवली प्लस महसुली इज इक्वल टू जमा. आणि इकडं आपल्याकडं जमा किती, 100, म्हणजे 88 ही जर महसुली असेल, राईट. म्हटलंच तर तुम्ही तो चार्ट लिहिताना तसा उलटा लिहू शकता. 88 आपले जर महसुली असेल तर मग भांडवली किती राहील, तर राहिली 12%, लक्षात ठेवा, राईट. हे 88, आणि तुम्ही ते पाहू शकता खाली, लगेच टॅली करू शकता. महसुली असेल तर खाली तुम्हाला कुठं ना कुठं त्याची भांडवली जमा त्या ठिकाणी दिसेल. बघा, भांडवली जमा किती आहे, तर 12%, आलं लक्षात, हे आलं 12%. त्यानंतर तुम्ही महसुली खर्च आणि भांडवली खर्च असं देखील टॅली करू शकता. तर महसुली खर्च किती आपला 86% आणि भांडवली खर्च आहे 14%, राईट. म्हणजे 100पैकी समजा 100 रुपये खर्च होत असेल तर त्या 100 रुपयापैकी 86 रुपये एवढा खर्च हा कशावर होतो आहे, महसुली खर्च आहे. आणि 14% खर्च हा कसला आहे, तर भांडवली खर्च आहे. तर आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का, आपल्याकडं महसुली जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जास्त होतात, कारण का, तर आपल्याकडं भरपूर सारा गोतावळा आहे. म्हणजे गोतावळा म्हणजे आता एकदम
तुम्हाला मी थोडंसं लेमन लँग्वेजमध्ये सांगितलं. पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय करावं लागतात, नॉन प्रॉडक्टिव्ह करावं लागतात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचसा जो पार्ट येतो महसुलीचा पार्ट येतो, लक्षात ठेवा. राईट. म्हणजे पगार वगैरे सगळ्या गोष्टी तसं पाहिलं तर नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टी झाल्या. आता कॅपिटल किंवा भांडवली म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी सरकारला फ्युचरमध्ये काही ना काही त्याचं रिटर्न भेटणार आहे, परतावा भेटणार आहे, ज्या ठिकाणी सरकार इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ते सगळं तुमचं भांडवलीमध्ये येतं. आणि ज्या रेग्युलर गोष्टी आहेत आहेत ज्या ठिकाणी सरकारला पैसा खर्च करावा लागतो, त्याला काय ऑप्शन वगैरे नसतो शक्यतो, किंवा पगार पाणी अशा ज्या गोष्टी भत्ते वगैरे असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमचा महसुलीचा पार्ट येतो. राईट. त्या ठिकाणी सरकारला लाँग टर्ममध्ये काय फायदा होत नाही. आणि या गोष्टी अशा असतात की त्या खर्चाला पर्याय नसतो, तुमच्या भांडवली याच्यामध्ये येतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणी भांडवलीचा आकडा शक्यतो डेव्हलपिंग कंट्रीच्या बाबतीमध्ये हा महसुलीपेक्षा तुम्हाला जास्त दिसेल, खर्च वगैरे ह्या गोष्टी. राईट. तर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी की अशा प्रकारे आपण पाहिले की महसुली जमा किती 88%, मग भांडवली किती राहिली 12%. महसुली खर्च किती जवळपास 86%, आणि भांडवली खर्च किती राहिला मग 14%. बरोबर. अशा प्रकारे ते आहे. आणि मग एकूण जमा तुमची होईल 100%. आता जर खर्चाचा बाबतीत आपण विचार केला तर खर्च देखील बघा त्यांनी ॲडिशन करताना पण तशीच केली. 2+5 म्हणजे महसुली खर्च अधिक भांडवली खर्च म्हणजे 2+5 केलं आहे. आणि एकूण जमा कसं केलं आहे, तर महसुली जमा अधिक भांडवली जमा म्हणजे 1+4 असं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे टॅली करायला इझी होऊन जातं. तुमची टॅली जुळली पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही टॅली करू शकता लगेच इथं चार्टमध्ये, जेणेकरून तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. आता पुढचं बघा, त्या ठिकाणी त्यांनी अर्थसंकल्पीय तूट दिली. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय तर बघा, तुमचा जो एकूण जमा आणि खर्च असतो, ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा इथं काय म्हणले 7-6 तुमचा खर्च आणि तुमचा जमा याच्यामध्ये जो डिफरन्स असतो तो असतो तुमचा अर्थसंकल्पीय तूट. आणि तुमचा खर्च नेहमी या ठिकाणी जास्त पाहिजे, तर त्या तुमची काहीतरी तूट येईल. राईट. म्हणजे खर्च वजा जमा. राईट. खर्च वजा जमा हे जर केलं तर येईल तुमची तूट. ही जर तुमची बजेटरी डिफिशिट आपण त्याला म्हणतो, मी शॉर्टकटमध्ये त्याला BD म्हणतो. BD म्हणजे काय, बजेटरी डिफिशिट. लक्षात ठेवा, BD म्हणजे आपली सिगरेटवाली BD नाही, तर ही बजेटरी डिफिशिट असं मी शॉर्टकट केलं आहे. आणि फिजिकल डेफिशिट म्हणजे काय, FD असं मी शॉर्टकटमध्ये करतो याला. राईट. तर फिजिकल डेफिशिट ही थोडीशी ब्रॉड टर्म लक्षात ठेवा. कारण अर्थसंकल्पीय तूट ही जी आहे ना, आपण कधीपासून डिस्कंटिन्यू केलेली आहे आपल्याला माहिती आहे, 1996-97च्या आसपास आपण ती डिस्कंटिन्यू केलेलं आहे. का डिस्कंटिन्यू केली आपण, तर लक्षात घ्या, त्या सुखमाई चक्रवर्ती नावाची कमिटी होती. राईट. कुठली कमिटी, तर सुखमाई चक्रवर्ती. लक्षात घ्या, सुखमाई चक्रवर्ती कमिटी होती. 1985ची कमिटी ती. आणि ह्याला आपण पाहिलेलं तुम्हाला माहीत असेल. सुखमाई चक्रवर्ती नावाच्या कमिटीने सांगितलं होतं की बजेटरी डिफिशिट जे आहे ना, हे ॲक्च्युली तुमच्या सरकारचं म्हणा किंवा राज्याचं म्हणा, हे प्रॉपर अशा प्रकारचं डेफिशिट दाखवत नाही. त्यामुळे तुम्ही ही न कन्सिडर करता तुम्ही वित्तीय तूट कन्सिडर करा किंवा राजकोषीय तूट कन्सिडर करा. आणि मग आपण बजेटरी डिफिशिट आपण 0 दाखवतो आणि राजकोषीय तूट दाखवायला सुरुवात केली. तर याचं प्रमाण किती बघा राजकोषीय तुटीचं, तर त्या 1.9%. किती आहे, 1.9% एवढं राजकोषीय तुटीचं प्रमाण आहे. आणि मग प्राथमिक तूट म्हणजे काय भानगड असते, हे देखील आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिले, आपल्या नोट्समध्ये पाहिले की राजकोषीय तूटमध्ये देखील बघा काही गोष्टी असतात अशा असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज द्यावं लागतं. तुम्ही जे काही लोन घेतलेलं असेल त्याचे व्याज द्यावं लागतं ना. राईट. तर ते व्याज जर आपण तुमच्या फिजिकल डेफिशिटमधून मायनस केलं, राईट, म्हणजे बघा तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतो. तुमचा FD मायनस इंटरेस्ट पेमेंट जर असतील, हे जर तुम्ही केलं तर ते तुमचा काय प्राथमिक तूट म्हणजे काय प्रायमरी डेफिशिट त्या ठिकाणी येऊन जातो. आणि मग ते किती येतो मग, तर तो ऑब्वियसली याचा अर्थ असा होतो की तुमची प्रायमरी डेफिशिट ही तुमच्या फिजिकल डेफिशिटपेक्षा कमीच असणार आहे. कारण का तुम्ही इंटरेस्ट पेमेंट काहीतरी त्याच्यामधनं मायनस करताय. काय मायनस केले, तर तुम्ही इंटरेस्ट पेमेंट त्या ठिकाणी मायनस केले. आणि मग त्या ठिकाणी प्राथमिक तूट तुमची किती आली, तर 0.7% त्या ठिकाणी आलेले आहे. आणि मग व्याजाचं तुम्ही जर याचा आकडेवारी काढली बघा, ते व्याज किती येणार, मग व्याज जवळपास तुम्ही ते इथं आता कॅल्क्युलेशन करता येईल तुम्हाला. इथं म्हणजे तुम्ही जर बेरीज वजाबाकी करत बसल्या ठिकाणी, म्हणजे FDमधनं हे व्याज जर मायनस केलं बघा, इथं 9 हे फिजिकल डेफिशिट झालं. याच्यामध्ये तुम्ही तुमचे व्याज प्राधान्य म्हणजे इंटरेस्ट पेमेंट जर वजा केले तर तुम्हाला बरोबर ही प्राथमिक तूट येते. म्हणजे हे बघा, प्राथमिक तूट इज इक्वल टू काय होईल तुमची 9 - 10 असं तुम्ही करू शकता. तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून जर पाहिलं तर तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल की 9 - 10 आहे. त्यामुळे ते त्याचा डाऊट घेण्याचा प्रश्न नाही. राईट.
फक्त थोडंसं पुढं मागं होऊ शकते एखादा शब्द, एखादा अंक, कारण का हे सगळे राऊंड फिगर केल्यामुळे तुम्हाला ते मॅच होतीलच असं नाही. तर तुम्हाला मी मुद्दाम 22-23 घेऊन दाखवले. असं तुम्ही 23-24 करू शकता, टॅली करू शकता. 23-24 आकडे फायनल नाहीत, 22-23 आकडे फायनल्स आहेत. त्यामुळे आपण त्या अँगलने 22-23 घेतलेलं होतं. तर आहे तुम्हाला ह्या गोष्टी लवकर कळाल्या असतील. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्ही जे आपले कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट, जसं की बजेट, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय आहेत, महसुली म्हणजे काय, भांडवली म्हणजे काय, म्हणजे महसुली अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प, त्यानंतर अशा वेगवेगळ्या त्रुटींचे प्रकार, जसं की बजेटेड डिफिशिट म्हणजे काय, रेव्हेन्यू डिफिशिट म्हणजे काय, नंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिशिट म्हणजे काय, कॅपिटल डिफिशिट काय प्रकार असतो, फिस्कल डिफिशिट काय प्रकार असतो, नंतर प्रायमरी डिफिसिट म्हणजे प्राथमिक तूट, नंतर स्ट्रक्चरल डिफिशिट, मॉनिटाईज डिफिशिट, सायक्लिकल डिफिसिट, असे वेगवेगळे त्रुटीचे प्रकार आहेत. हे तुम्हाला माहिती पाहिजेत, कारण कसं हे प्रिलिम आणि मेन्सच्या दोन्हीच्या अँगलने महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला जर बेसिक गोष्टी माहीत असतील तर आपण आत्ता जो लेक्चर घेतो तो चांगल्या प्रकारे तुम्हाला कळू शकतो. राईट. तर हे पाहिलं आपण काय, तर हा महत्त्वाचा टेबल, राईट, म्हणजे अर्थसंकल्प 2023-24 याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पाहत होतो. आता याच्यामध्ये बघा महसुली जमाचा आपण थोडासा पॉईंट पाहूया. तर याचं म्हणणं काय, 2023-24मध्ये म्हणजे सुधारित अंदाजानुसार यांचं म्हणणं होतं की महसुली जमेमध्ये कर महसुलाचा हिस्सा सगळ्यात आहे. तो किती सांगितला त्यांनी, तो सांगितला आहे 81.5. त्या ठिकाणी मी थोडासा कलर वेगळा वापरतो. 81.5 एवढा त्याचा वाटा आहे. कशाचा, महसुलीचा 2023-24मध्ये. राईट. म्हणजे टोटल जमेपैकी जर 100 जमा असेल, राईट, तुमची टोटल 100 एवढी महसुली जमा असेल, तर या 100मध्ये कर महसुलीचा वाटा किती, कर तर बघा तो 81.5%, लक्षात ठेवा. मग कर इतरचं किती येणार मग, तर 100 वजा 81.5 तुम्ही करू शकता. जो काही आकडा येईल त्या ठिकाणी तो तुमचा कर इतर महसुलाचा येऊ शकतो. राईट. 81.5 मग इकडे किती राहतात खाली, जवळपास 18.5 कोटा तुमचा कर इतर महसूल झाला. आणि यांनी पुढची एक स्टेटमेंट सांगितली, म्हणजे राज्याच्या स्वतःच्या कर महसुलामध्ये राज्य व वस्तू सेवा कराचा म्हणजे काय, तर स्टेट GST आपल्याला माहिती आहे, स्टेट GST, SGST याचा वाटा किती आहे, तर जवळपास 44.4% एवढा SGSTचा वाटा आहे. कशाचा, टोटल तुमच्या महसुली स्वतःच्या कर महसुलामध्ये GSTचा वाटा किती आहे, तर 44.4% आहे. म्हणजे आपण कर महसुलाचा आपण पाहत होतो. म्हणजे हे जे तुम्हाला सांगितलं 81.5 याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की GSTचा वाटा किती आहे, तर 44.4% आहे. राईट. म्हणजे 81.5%ला तुम्ही 100% माना. आणि त्यापैकी 44.5% वाटा कोणाचा आहे, तर कर महसुलाचा आहे, SGSTचा आहे, स्टेट GSTचा आहे. आणि मग त्याच्या खाली कोणाचा वाटा आहे, तर विक्री आणि व्यापार इत्यादीवरील कराचा वाटा 19.9%. मग सगळ्यात एक कुठला तुम्हाला पार्ट पाहिजे, तो म्हणजे तुमचा GST लक्षात घ्या, स्टेटचा GST, त्याचा वाटा सगळ्यात जास्त आहे, तो 44.4. म्हणजे 100 झाला तुमचा काय सांगितलं तुम्हाला की हे महसुली जमा. राईट. तर महसुली जमेमध्ये काय सांगितलं मी, कर महसुलीची आकडेवारी किती आहे, म्हणजे टक्केवारी किती, तर 81.5%. आणि कर महसुली जमा किती, तर 18.5%. करमध्ये देखील सगळ्यात जास्त वाटा GSTचा 44.4. राईट. तर हे झालं तुमचं ओव्हरऑल. आता ठिकाणी हा चार्ट तयार झालेला आहे. हा काय टेबल जास्त करायची गरज नाही, तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी कळलेल्या असतील. आणि हा टेबल तसा समजायला कॉम्प्लिकेटेड देखील आहे, एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कधी एक्झाममध्ये विचारत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा टेबल इग्नोर केला तरी चालेल. बाकी तुम्हाला ह्या बाकी गोष्टी समजल्या असतील तर माझ्या मते ते मोर दॅन इनफ आहे. त्यामुळे जास्त डोक्याला टेन्शन करून घेऊ नका. या ठिकाणी फक्त ते टेबल यासाठी बनवले असेल की तुम्हाला ट्रेंड लक्षात यावं, लक्षात घ्या. ट्रेंड्स पाहिजेत आपल्याला, त्यातलं इन्फोग्राफिक्स आपल्याला काय कामाला येतं, तर त्यातले ट्रेंड्स काय हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि ते डायग्राम वगैरे तुम्हाला चांगलं कळतं. नॉर्मल असं जर पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये सांगितलं तर कदाचित ते आपल्याला लवकर कळत नाही. आणि त्यासाठी मग असे वेगवेगळे चार्ट्स आपल्याला सर्वेमध्ये म्हणा, बजेटमध्ये म्हणा, असे तुम्हाला वेगवेगळे चार्ट्स त्या ठिकाणी दिसतील किंवा ग्राफ्स वगैरे त्या ठिकाणी दिसतील. त्यानंतर आता पुढं बघा, या ठिकाणी तुम्हाला घटकनिहाय महसुली जमा दिलेली आहे. घटकनिहाय महसुली जमा म्हणजे काय, तर महसुली जमेमध्ये कशाचा वाटा जास्त आहे, म्हणजे कर महसूल आणि मग बाकी कर इतर महसूल किती आहे, कर महसूल किती आहे. राईट. मग केंद्र सरकारकडनं मिळालेले प्राप्त अनुदाने किती आहेत, या सगळ्यांचा वाटा या ठिकाणी दिला आहे. पण तो काय जास्त आपल्याला महत्त्वाचा नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला इग्नोर केलं तरी चालेल.
राईट. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे घटक न्याय स्वतःचा कर महसूल, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही या ठिकाणी क्रमवारी लक्षात ठेवू शकता. बघा, या ठिकाणी मुद्दाम मी हा चार्ट घेतो कारण का असं तुम्हाला विचारतात की तुमच्या राज्याच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कर महसुलामध्ये सर्वाधिक वाटा कुठल्या घटकाचा आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि आपल्याला माहीत पाहिजे की स्टेट जी एस टी म्हणजे जी एस टीचा वाटा या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे. याचा क्रमांक लागतो पहिला. दुसरा नंबर लागतो तो म्हणजे विक्री व्यापार इत्यादीवरील कर, राईट. तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे मुद्रांक व नोंदणी शुल्क, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन ड्युटी. तर तिघांचा वाटा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. मग तुम्ही 22, 23, 24 आकडेवारी जरी पाहिली तर ऑलमोस्ट त्या ठिकाणी सिमिलर येतं आहे, राईट. म्हणजे जी एस टी आणि बाकी विक्री व्यापार यावरील कर आणि मुद्रांक नोंदणी फी ह्याशांची क्रमवारी 1, 2, 3, बरोबर. बाकी आकडे पाठ करत बसू नका, जसं मला मी दाखवायचं होते की कशा प्रकारे ते आकडे असू शकतात. बाकी क्रमवारी आपल्यासाठी एक्झामच्या अँगलने जास्त महत्त्वाची. नंतर निवडक राज्यांकरता या ठिकाणी काय केलं आहे, एक टेबल दिला आहे की कुठल्या राज्यांचा कशा आकडेवारी होते, म्हणजे त्यांची स्वतःचा कर महसूल किती होता, महसुली जमा किती होती आणि महसुली खर्च किती होता, राईट. आता बघा, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की स्वतःचा कर महसूल किती होता त्या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे, म्हणजे 2,75,786 कोटी. आणि जर स्थूल राज्य उत्पन्नाची आपण टक्केवारीचा विचार केला तर कर महसुलाचा वाटा किती येतो आहे, म्हणजे टक्केवारी किती येते एकूण SGDP म्हणजे स्टेट ग्रॉस GDPच्या बाबतीमध्ये किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये, तर 6.8% एवढा आपला कर महसुलाचा टक्केवारी आहे. कशाची? GDPशी. ते जर आपण महसुली जमेचा विचार केला तर महसुली जमेचा लक्षात घ्या, स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी किती आहे तर 10.7%, राईट. तसंच त्यानंतर महसुली खर्चाचा आपण जर टक्केवारी विचार केली, स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी विचार केली तर 11.1% एवढं त्याची टक्केवारी येते, बरोबर. तर हे झाले वेगवेगळे टक्केवारी, कुठले कुठले, स्वतःचा कर महसूल, नंतर महसुली जमा आणि महसुली खर्च. आता जर तुम्हाला असं विचारलं की सगळ्या राज्यांमध्ये स्वतःचा कर महसुलाचा स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी सगळ्यात जास्त कुठल्या राज्याची, तर तेलंगणाचा या ठिकाणी जवळपास तुम्हाला पहिला क्रमांक असलेला दिसतो 8.4%. ठीक आहे, ते काय पाठ करायची गरज नाही, जसं तुम्हाला एक ट्रेंड दाखवते मी. तसंच महसुली जमेमध्ये जर आपण विचार केला तर महसुली जमेमध्ये सगळ्यात जास्त वाटा तुम्हाला कोणाचा दिसतोय तर UPचा दिसतोय, बरोबर. किती आहे? 21.2%. आणि महसुली खर्चामध्ये जर विचारलं तर त्या ठिकाणी देखील UPचाच पहिला क्रमांक आहे, असं तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतं. जसं एक वरवर माहिती असं म्हणून सांगितलं, महाराष्ट्राचं त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला जर कंपॅरिझन विचारलं तर मग तेलंगणा हे स्वतःच्या कर महसुलाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे आणि बाकी महसुली खर्च आणि महसुली जमा या बाबतीमध्ये UP त्या ठिकाणी तुम्हाला प्रथम क्रमांकावर दिसते, राईट. त्यानंतर आपण पुढे येऊया, पुढच्या पेजवर येऊया. या ठिकाणी तुम्हाला मी 2 चार्ट दाखवते, 2 डायग्राम्स. ते म्हणजे राज्यामधील कर महसुलातील सरासरी हिस्सा, म्हणजे राज्याचा कर महसुलामधील सरासरी हिस्सा, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे घटक दिसत आहेत बघा. तर 19-20 ते 23-24 अशा त्या ठिकाणी तुम्हाला कम्पेअर करून सांगितलं आहे की राज्याच्या मागच्या जवळपास 4-5 वर्षामध्ये कर महसुलामध्ये सगळ्यात हिस्सा कोणाचा, कर महसूल महत्त्वाचा, मी टॅक्स म्हणतोय. दुसरा असतो नॉन टॅक्स, टॅक्स अँड नॉन टॅक्स. तर हे बेसिक गोष्ट ऑलरेडी आपण पाहिलेत लेक्चरमध्ये, टॅक्स अँड नॉन टॅक्स काय भानगड असते. तर टॅक्स महसुलामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तर GST लक्षात घ्या. GSTचा वाटा किती आहे? 43.8%, राईट. तुम्ही ऐकलं असेल न्यूजपेपरमध्ये की महाराष्ट्र सगळ्यात जास्त GST देतो सरकारला, केंद्र सरकारला. तरी देखील महाराष्ट्राला एकूण जे महसूल वाटप होतं आपल्याला माहिती आहे, राईट, केंद्र सरकारकडून राज्यांना, त्याच्यामध्ये वाटा तुलनेनं कमी भेटतो. म्हणजे सगळ्यात जास्त कर देऊन देखील आपल्याला वाटा कमी भेटतो. आता त्याला कारणं भरपूर आहेत, या ठिकाणी पॉलिटिकल अँगलमध्ये जायची गरज नाही. आपल्याला माहिती की फायनान्स कमिशन तो फॉर्म्युला ठरवत असतं, त्यासाठी वेगवेगळ्या पॅरामीटरला वेगवेगळे वेटेज असतं आणि त्यानुसार सगळ्यात जास्त वाटा ठरत असतो. तर सगळ्यात जास्त वाटा भेटतो UPला. म्हणजे भले UP आपल्यापेक्षा किती कमी टॅक्स देते तरी देखील UPला पैसा जास्त भेटतो, कारण का त्याला कारणीभूत असलेले ठराविक घटक, राईट. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसते की GSTचा वाटा सगळ्यात जास्त आहे, 43 पॉईंट किती आहे तर 8%, लक्षात ठेवा, राईट. त्यानंतर दुसरा आहे तुमचा वाटा, तो म्हणजे विक्री व्यापार इत्यादीवरील कर 19.8%. नंतर मुद्रांक व नोंदणी फी 15.8%. हे ऑलरेडी आपण वर टेबलमध्ये पाहिलं होतं. तुम्हाला या ठिकाणी फक्त तुम्हाला ते कसं डायग्राममध्ये दिलं आहे. आणि मग निवडक राज्यांचा जर विचार केला तर मग
त्यांनी गोळा केलेला GST किती आहे, तर सगळ्यात जास्त आपल्याला नंबर लागतो महाराष्ट्राचा. हे आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे GST कलेक्शनमध्ये, राईट, ओव्हरऑल. तर ते झालं ओव्हरऑल महाराष्ट्राचं. आणि बाकी तुम्ही बाकी स्टेट्स देखील कम्पेअर करून घेऊ शकता, राईट. जसं या ठिकाणी दाखवायचं ट्रेंड की कशाप्रकारे महाराष्ट्र सगळ्यात जास्त GST कलेक्ट करतो आहे, बरोबर. यानंतर पुढचा मुद्दा बघा, करेतर महसुलामध्ये व्याजाच्या जमा रकमा, लाभांश, नफा तसेच सर्वसाधारण सेवा, सामाजिक सेवा, आर्थिक सेवा व वित्तीय सेवांपासून जमा झालेल्या महसुलाचा समावेश होतो. तर करेतर महसूल बघा, तुम्हाला मी जो चार्ट ऑलरेडी दाखवलेला होता कुठला, आपला बजेटचा, त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की आपला जो बजेटचा हा चार्ट आहे, तर याच्यामध्ये काय मित्रांनो बघा, तर करेतर महसूलमध्ये तुमचं व्याज आपण कन्सिडर करतो आहे, बरोबर. म्हटलं तर ठिकाणी हायलाईट करून दाखवतो. हे बघा, करेतर महसूलमध्ये काय घेतो, व्याज घेतो, त्याच्यानंतर नफा घेतो, राईट, त्यानंतर दंड घेतो, लाभांश, अनुदान घेतो, उत्पन्न घेतो. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, करेतरमध्ये येतात. महसुली जमेमध्ये देखील करेतर महसूल असतो, तो म्हणजे व्याज. म्हणजे एखाद्या सरकारने तर लोन दिलेलं असेल तर त्याच्यावर भेटणार व्याज. सरकारला कुठल्या बिझनेसमध्ये नफा झालेला असेल तर तो सरकारच्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांमध्ये डिव्हिडंड भेटतो बघा. डिव्हिडंड म्हणजे लाभांश, म्हणजे वर्षाच्या शेवटी जो काही प्रॉफिट झाला आहे तो शेअर होल्डरमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात आणि प्रत्येक पार्टला त्याला डिव्हिडंड असं म्हटलं जातं. नंतर फाईनच्या माध्यमातून सरकारला भेटलेली रक्कम, नंतर अनुदानाच्या माध्यमातून भेटलेली रक्कम आणि उत्पन्नाच्या माध्यमातून भेटलेली रक्कम, राईट. त्या सगळं तुमचं नॉन टॅक्समध्ये येतं आहे. आणि मग तुम्ही जर याच्याशी सर्वेमधल्या दिलेल्या गोष्टीशी कंपेअर केलं तर ते लवकर लक्षात येईल की करेतर महसुलामध्ये व्याजाच्या रकमा, जमा रकमा, लाभांश म्हणजे डिव्हिडंड, नफा म्हणजे प्रॉफिट, आणि मग बाकीच्या इतर सेवा जसं की सर्वसाधारण सेवा, सामाजिक सेवा, आर्थिक सेवा, वित्तीय सेवा यामधून भेटलेला तो आपल्या वित्ताचा म्हणा की समावेश होतो. त्याच्यामध्ये कशामध्ये, याच्यामधून भेटलेल्या महसुलाचा समावेश होतो. आता बघा, 2023-24मध्ये काय झालं होतं, तर करेतर महसूल जो असतो ना, करेतर महसुलामध्ये आर्थिक सेवांपासून मिळणाऱ्या महसुलाचा सर्वाधिक म्हणजे जवळपास 52.2% एवढा वाटा आहे, राईट. आणि त्याच्या खाली कोणाचा वाटा आहे, तर सेवा क्षेत्र आणि सेवाचा म्हणा आणि सामाजिक सेवाचा वाटा आहे 6.2%, राईट. त्या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा समजावून सांगतो. बघा, आपण तुम्हाला सांगितलं की जमेमध्ये कुठले कुठले आहेत, महसुली जमा, भांडवली जमा, त्याच्यामध्ये देखील टॅक्स, महसुलीमध्ये देखील टॅक्स आणि नॉन टॅक्स. तर त्यांनी नॉन टॅक्समध्ये म्हटलं की सगळ्यात जास्त काय काय भेटते तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. तर बघा, करेतर महसुलामध्ये आर्थिक सेवांपासून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा सगळ्यात एक आहे. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं की महसुली जमा. महसुलीमध्ये आपल्याला माहिती आहे की करांचा वाटा किती आणि करेतरचा वाटा किती. आता या ठिकाणी त्यांनी करेतरचं ते सांगतायत. त्यांचं म्हणणं बघा काय, तर करेतरमध्ये सगळ्यात जास्त वाटा तुमचा आर्थिक सेवापासून मिळणाऱ्या महसुलीचं येतं सगळ्यात एक, सोबत किती 52.2%. आणि त्याच्या खाली विचार केला तर मग सर्वसाधारण सेवा 19.0% आणि सामाजिक सेवा 6.2%. म्हणजे सगळ्यात वाटा कोणाचा होता आत्तापर्यंत ते सांगितलं मी की आर्थिक सेवा, नंतर ठीक आहे त्याखाली सर्वसाधारण सेवा आणि तिसरे म्हणजे सामाजिक, राईट. तुम्ही शॉर्टमध्ये असं लिहू शकता, आसजा आर्थिक, दुसरं आहे कुठलं तर सर्वसाधारण, आणि तिसरं आहे सामाजिक. असं ज्या झालं का सॉरी ते आससा पाहिजे, आससा सा म्हणजे सामाजिक, आससा. अशा प्रकारे तुम्ही ते क्रमवारी लक्षात ठेवू शकता. हे झालं तुमचं करेतर महसूल. त्याच्यानंतर सरकारला म्हणजे राज्य सरकारला काय होतं, केंद्रातून देखील वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान भेटतात आपल्याला माहिती आहे. तर ते अनुदान नेमकं काय करतं, काय काम करतं, तर बघा तुम्हाला दाखवते मी. हां, केंद्र शासनाकडून काही प्राप्त अनुदानं असतात. आता काही अनुदान आपल्याला माहिती आहे घटनेनुसार चालतात, काही रँडम डिस्क्रिप्शनने चालतात. तर केंद्र पुरस्कृत योजना असेल म्हणजे काय सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असेल, त्याचं फुलफिलमेंट म्हणजे समजा एखादी स्कीम असेल त्याच्यामध्ये ठरलं की केंद्र सरकारने 90% रुपये द्यायचे आणि राज्य सरकारने 10% रुपये द्यायचे. त्याच्या ठिकाणी मग राज्य सरकारला अशा प्रकारचे पैसे द्यावे लागतात. मग केंद्र पुरस्कृत योजनासाठी जे अनुदाने असतात ते त्याच्यामध्ये येतील. नंतर केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार जे काही अनुदान असतील त्या देखील येतील. आणि मग घटनात्मक तरतुदीनुसार जे काही अनुदान असतील ते येतील. आणि इतर अनुदाने, असे वेगवेगळ्या अनुदानांचा याच्यामध्ये समावेश होत असतो, राईट. तर 2023-24नुसार
केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानात जवळपास 27.3% वाढ झाली. किती? 27.3%. आणि वस्तू व सेवा कर अर्थात राज्य भरपाई अधिनियम याच्यात तरतुदी आहेत. त्यानुसार देखील केंद्र शासन काय करणार आहे, राज्यांना महसुलामध्ये जे काही नुकसान भरपाई होते ते नुकसान भरपाई केंद्र सरकार देणार आहे. राईट. तर भरपूर सारे पैसे पेंडिंग आहेत, म्हणजे बऱ्याच राज्यांचे पाठीमागे खूप सारं पॉलिटिकल न्यूज चालल्या होत्या. ते काय आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, पण कारण आपल्याला माहिती आहे की GST आणल्यामुळे बऱ्याचशा राज्यांना आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागलेली आहे. राईट. तर वेगवेगळ्या कारणामुळे नुकसान भरपाई दिली जाऊ शकते, काही अनुदाने देखील दिली जाऊ शकतात. त्याला भरपूर सारे आर्टिकल्स आहेत आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, किंवा तशा प्रोव्हिजन केलेले आहेत ऑलरेडी भरपूर ठिकाणी. तर मला सांगायचा मुद्दा हाच होता की या ठिकाणी केंद्राकडून प्राप्त होणारे अनुदाने हा एक महसुलीचाच प्राप्त आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये मग असे वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत. ठीक आहे. नंतर पुढचं बघा, केंद्र शासनाकडनं राज्यास हस्तांतरित होणाऱ्या वित्तीय संस्थांचा तपशील. त्याच्यामध्ये आपल्याला की 14 फायनान्स कमिशन अर्थात 14 वित्त आयोग आणि 15 फायनान्स कमिशन यांनी कुठल्या तरी बेसिसवर ऑब्विसली एक फॉर्म्युला बनवणार असणार आहे, आणि त्यानुसार मग राज्यांना किती महसुलामधील वाटा द्यायचा आहे. म्हणजे समजा 100 रुपये एवढा टॅक्स सरकारकडे जमा होत असेल केंद्र सरकारकडं, तर 100पैकी सध्या आता किती भेटतं राज्यांना भेटतं 100पैकी फक्त 41%. राईट. मग 41%मध्ये देखील आपल्याला एवढ्या सगळ्या राज्य आणि युनियन टेरिटरीजमध्ये ते अमाऊंट डिव्हाइड करावं लागते. राईट. म्हणजे 100पैकी 41%, मग 41% असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते डिव्हाइड करावं लागते. त्याच्यामध्ये देखील जो काही क्रायटेरिया ठरवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाला भेटले सध्या, तर UPला सगळ्यात जास्त भेटते आपल्याला माहिती आहे. राईट. तर 14 आणि 15 वित्त आयोग असं तुम्ही कम्पेअर करून ते करू शकता, पण ते काय एवढं करायची गरज आहे. जसं मला एक सांगायचं होतं की वित्त आयोग नेमकं काय काम करतो, तर हा जो काही सेंटरला पैसा आलेला आहे, राईट, तर त्याचं स्टेटला देण्यासाठी जे काय फॉर्म्युला ठरवता येईल ते फॉर्म्युला ठरवायचं काम करता ठिकाणी फायनान्स कमिशनचं काम आहे. बरोबर. आता बघा, फायनान्स कमिशन तुम्हाला मी थोडक्यामध्ये एक ओव्हरऑल एक आयडिया देतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर बघा, फायनान्स कमिशन. तर फायनान्स कमिशनचं थोडंसं तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो, म्हणजे कसं तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी भेटू शकते. तर फायनान्स कमिशन आपण पाहिलं की फायनान्स कमिशन हे आर्टिकल 280 अंतर्गत येतं, आणि त्याच्यामध्ये मग एक कोण असते, तर एक अध्यक्ष असतो आणि बाकी मग 4 सदस्य असतात. राईट. ह्या बेसिक गोष्टी ऑलरेडी आपण पाहिलेल्या होत्या. आता लेटेस्ट जर आपण विचार केला तर सध्या कोण आहे, म्हणजे 16 फायनान्स कमिशनचे अध्यक्ष तर अरविंद पानगिरे आपल्याला माहिती आहे की अध्यक्ष झालेले आहेत. 31 डिसेंबर 2023 ह्या दिवशी 16 वित्त आयोगाची आपण स्थापना केलेली होती. कधी? 31 डिसेंबर 2023. आणि अरविंद पानगिरे हे नीती आयोगाचे माजी अध्यक्ष होते, उपाध्यक्ष. अध्यक्ष तर आपल्याला माहिती प्राईम मिनिस्टर असतात. तर नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगिरे यांना वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेमलं गेलेलं आहे. बाकी सदस्यामध्ये जर आपण विचार केला तर सदस्य पाठ करून ठेवा, जसं की अजय नारायण झा आहेत, ॲनी मॅथ्यूज आहेत, मनोज पांडा आहेत. ते कोणाच्या जागे आलेत? डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागे आलेत. आणि मग अर्धवेळेमध्ये सौम्यकांती घोष आहेत. राईट. त्याच्यानंतर अहवाल सादर करण्याची मुदत कधी भेटली यांना, तर 31/10/2025 त्यांना शिफारसी द्यायच्या आहेत. राईट. आणि शिफारसी लागू कधी होणार मग, तर ते 1 एप्रिल 2026 ते 5 वर्षासाठी पुढच्या शिफारसी लागू होतील. तर हे डेट्स पाठ करून ठेवा, एक्झामच्या अँगलने महत्त्वाचे आहेत. राईट. तर त्यांना अहवाल द्यायचा कधी? 31/10/2025. आणि शिफारसी लागू कधी होणार, तर 1 एप्रिल 2026 पुढे 5 वर्ष. राईट. तर त्या पद्धतीने हे झालं फायनान्स कमिशनच्या काय बेसिक गोष्टी. त्या अँगलने तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला फायनान्स कमिशन नेमकं काय काम करतं. तर हे प्रिलिमच्या अँगलने मेन्सच्या अँगलने देखील महत्त्वाचं आहे फायनान्स कमिशन. यानंतर बघा, या ठिकाणी केंद्र शासनाकडनं वित्तीय संसाधनांचा निवडक राज्यांचा तपशील दिला आहे. तो काही आपल्याला महत्त्वाचा नाही, याला तुम्ही इग्नोर केलं तरी चालेल. राईट. हे काही वाचत बसू नका. हां, आता पुढचं बघा. तर 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय करातील हिस्सा. राईट. तर हे जसं तुम्हाला मी सांगितलं की केंद्रीय करातील हिस्साला किती आहे, तर 41%. 41%. ॲक्च्युली मागच्या वर्षी किती होता? 42% होता, आणि तो सध्या 41% केला. का केला याचं कारण देखील, तर जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 युनियन टेरिटरी 2019मध्ये निर्माण केले.
तर केंद्र सरकारचं म्हणणं होतं की यांना काहीतरी खर्च लागणारच आहे ना, तो आम्ही काही स्वतःच्या खिशात देऊ नाही शकत. तर हा वाटा या ठिकाणी इकडं वळवला आहे, म्हणजे 1% वळवला आहे ना, तर तो JNK आणि लडाख, राईट, यांच्यासाठी तो वळवलेला आहे, लक्षात ठेवा. राईट, असं लॉजिक तुम्हाला लावता आलं पाहिजे की कुठल्या कारणासाठी तो केलं जातं. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा कोणाला भेटला आहे, म्हणजे कुठल्या राज्याला सगळ्यात जास्त पैसा भेटला आहे, तर हे कशावर डिपेंड करतं की ते जे तुम्हाला क्रायटेरिया सांगितले ते क्रायटेरिया कुठले हे ऑलरेडी आपण बेसिक लेक्चरमध्ये पाहिलेले असतात. तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. तर बघा, हा 15 वित्त आयोगाचे क्रायटेरिया आहेत. म्हणजे लोकसंख्या 2011च्या लोकसंख्येला त्यांनी क्रायटेरिया किती दिला आहे, टक्केवारी वेटेज किती दिलं आहे, तर 15% दिलं आहे. राईट, नंतर क्षेत्रफळाला त्यांनी किती वेटेज दिलं आहे, ते 15% दिलं आहे. लोकसंख्या शास्त्रीय प्रगती म्हणजे डेमोग्राफिक प्रोग्रेस आपण म्हणतो, त्याला वाटा दिला आहे 12.5%. नंतर उत्पन्न अंतर म्हणजे इन्कम डिस्टन्स म्हटलं जातं, त्याला वाटा दिला 45%. कर आणि राजकोषीय प्रयत्न म्हणजे तुम्ही सरकारने जर कर मिळवण्यासाठी प्रयत्न केले असेल त्याला टक्केवारी दिली 2.5%. आणि वन व परिस्थिती म्हणजे तुमचं फॉरेस्ट कव्हर किती, त्याला टक्केवारी दिली 10%. तर हे तुम्ही पाठ करून ठेवा. याच्यामध्ये बघा, लोकसंख्या क्षेत्रफळ 15%, त्याच्यानंतर लोकसंख्या शास्त्रीय प्रगती 12.5%, उत्पन्न अंतर हे 45%, कर व राजकोषीय प्रयत्न 2.5% आणि फॉरेस्ट कव्हर 10%. आता हे असं असल्यामुळे काय होतं ना, जे गरीब राज्य असतात, लक्षात घ्या, मागासलेले राज्य असतात, त्यांना ह्या सगळ्या फॉर्म्युल्यावर पैसे थोडेसे जास्त भेटतात. आणि तुम्ही पाठीमागे वाद पण ऐकला असेल की ॲक्च्युली साऊथच्या स्टेटचं काय म्हणणं होतं माहिती आहे का, साऊथचे जे स्टेट्स आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आमची पॉप्युलेशन कमी केली, हे उलट आम्ही चांगलं काम केलं ना, आम्ही आमची फर्टिलिटी रेट देखील कमी केला, TFR देखील त्यांचा 2.1च्या खाली गेला, लक्षात घ्या. राईट, त्याच्यामुळे ते बोलले की आम्ही चांगली काम केली उलट लोकसंख्या कमी करून. आणि तुम्ही तर आम्हाला पनिशमेंट द्यायला लागले की 2011ची पॉप्युलेशन पकडून. कारण 2011ची पॉप्युलेशन जर आपण पकडली तर नॉर्थच्या राज्यांना जास्त फायदा होतो, साऊथच्या राज्यांना फायदा नाही होत. कारण का, साऊथच्या राज्यांनी त्यात तसं काम केलं आहे पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी. केंद्र शासनाने काय केलं, म्हणजे केंद्र शासनाने म्हणण्याच्या फायनान्स कमिशन त्या ठिकाणी त्यांना कम्पेन्सेट करण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा टाकला होता, म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय प्रगती. हा बघा, तुम्हाला दिसत असेल की वेगळा मुद्दा आला आहे. त्यांनी जी प्रगती केलेली आहे लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी, त्यांना देखील त्यांनी 12.5% वेटेज दिलेलं आहे, जेणेकरून ते नाराज होऊ नये त्या अँगलने. आणि मग तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्राचा वाटा किती, तर 6.31% पाठ करून ठेवा. 6.31% महाराष्ट्राचा वाटा आहे एकूण त्या केंद्रीय करातील हिस्सा. म्हणजे 100 रुपये जर देत असतील कोण, केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांना, तर ते 100 6.31 रुपये हे कोणाला भेटत आहे, तर महाराष्ट्राला भेटत आहेत. आणि सगळ्यात जास्त कोणाला भेटतं, तर UPला. हे तुम्हाला देखील ऑलरेडी मी सांगितलेलं होतं. तर UPला सगळ्यात जास्त भेटतात 17.93%, लक्षात ठेवा. 2 नंबर कोणाला भेटतं, तर बिहारला भेटते 10.058%. राईट, म्हणजे 1 नंबर UP, 2 नंबर बिहार. महाराष्ट्राचा क्रमांक करायची गरज नाही, तुम्ही फक्त टक्क्यावर लक्षात ठेवा. 6.31% एवढं भेटते. आणि जर सगळ्यात कमी जर कुठलं असं म्हटलं, त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे, जसं मी तुम्हाला आपल्या बुकमध्ये कवर केले त्या अँगलने सांगतो. तर सगळ्यात कमी भेटते ते गोवाला, लक्षात घ्या. गोवा आणि सिक्कीम. राईट, गोवा आणि सिक्कीम. गोवाला 386%, 0.386, आणि सिक्कीमला भेटते 0.388. तर ॲक्च्युली मागच्या वर्षीपर्यंत गोवाच्या जागी सिक्कीम यांनी काय केलेलं होतं, बॉटमहून टॉप केलेलं होतं, म्हणजे सगळ्यात कमी भेटायचं सिक्कीमला. पण सध्याची जागा घेतली कोणी, गोवाने घेतलेली आहे, लक्षात घ्या. राईट, तर तेवढा डिफरन्स तुम्ही मॉनिटर करू शकता गोवा आणि सिक्कीममधला, कन्फ्यूज होऊन देऊ नका. हे झालं ओव्हरऑल कुठल्या राज्यांना किती महसुलाचा तपशील भेटतो आहे, त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी आपण पाहिल्या. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया. आता 15 वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार कोणाला किती अनुदान प्राप्त झालेत एवढं काही डिटेल करायची गरज नाही आहे. नंतर पुढचं आपण पाहतो म्हणजे महसुली खर्च. आता महसुली खर्च नेमकं काय भानगडे, राईट. आपल्याला माहिती आहे की खर्चामध्ये 2 प्रकार आहेत, महसुली खर्च, भांडवली खर्च. आणि एकूण खर्चामध्ये आपण जर विचार केला तर सगळ्याधिक हिस्सा कोणाचा आहे, एकूण खर्चामध्ये महसुली खर्चाचा हिस्सा सगळ्याधिक आहे. किती, 77.0%, लक्षात घ्या. म्हणजे 100 रुपये खर्च जर सरकार करत असेल तर त्यापैकी 77% खर्च कशावर होतं, महसुली भागावर होत असतो. राईट, या ठिकाणी थोडंसं मी जरा वेगळं हायलाईट मारतो, म्हणजे कसं तुम्हाला ते कन्फ्यूज होणार नाही नंतर एक्झामच्या अँगलने. हां, तर बघा, आता महसुली खर्चाचा वाटा किती आहे, 77%. म्हणजे 100 रुपये खर्च होत असेल त्यापैकी महसुलीचा वाटा किती, 77%. मग राहिलेला जवळपास किती होतो, तो 23%. तो वाटा कोणाचा असेल, मग भांडवली खर्चाचा असणार ना, बरोबर. एकूण खर्चामध्ये महसुली खर्चाचा वाटा 77%. मग राहिलेला किती टक्के राहतो, मग तो 23% एवढा वाटा तो राहतो, तो होईल मग भांडवली खर्चाचा वाटा.
आता महसुली खर्चामध्ये देखील बघा विकास खर्चाचा वाटा किती. विकास खर्च म्हणजे काय, डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर जो आहे त्याचा त्याचा वाटा किती. तर तुम्हाला काय करायचं आहे, 77ला 100% मानायचे आणि त्या 77च्या तुम्हाला काय करायचे 100% म्हणून ते 100%पैकी 69.8% एवढा वाटा कोणाचा येतोय, तो येतो तुमचा विकासात्मक खर्च लक्षात घ्या. विकास कामासाठी केलेला खर्च 69.8. तर तुम्ही तसं बनवताना टेबल तसं करू शकता. म्हणजे बघा या ठिकाणी मी टेबल थोडीशी जागा नव्हती म्हणून थोडंसं काढलं होतं इकडं, म्हटलं असं पुन्हा याला काढू. राईट. तर बघा तुमचा खर्च आहे त्याच्यामध्ये महसुली आणि इकडं भांडवली. तर महसुली खर्च किती सांगितला होता, 77%. राईट, 77%. आणि यालाच आपण 100% मानलं तर त्याच्या 100पैकी 69.8% एवढं लक्षात ठेवा. एवढा जो खर्चाचा हिस्सा आहे तो मग कोणाचा येतो आहे, 69.8%. तर डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचरचा येतो आहे ह्या 100%पैकी, म्हणजे कुठल्या महसुलीच्या 100%पैकी. आणि मग सामाजिक सेवा काय भानगड असते. सामाजिक सेवामध्ये शिक्षण, पाणी पुरवठा, आरोग्य, कुटुंब कल्याण अशा वेगवेगळ्या गोष्टींवरच्या खर्चाचा समावेश होत असतो. राईट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पाहिले. हा तर सामाजिक सेवांवर खर्च जास्त होत असतो, कारण त्याचा देखील वाटा महसुली खर्चाबद्दल आपण वाटाचा विचार केला तर जवळपास 44.2% असतो महसुली खर्चाचा वाटा. राईट. आणि जर महसुली खर्चाचा विकासातील महसुली विकास खर्चातील वाटाचा विचार जर आम्ही केला तर थोडासा जास्त आहे, तर 63.3% आहे. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला शक्यतो विचारणार नाही, जर तुम्हाला माहिती असा म्हणून तुम्हाला मी सांगितलं की आपला जो काय सांगितलं मी एकूण खर्च आहे. राईट. तर त्याच्यामधले महसुली खर्चामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा सांगितला, तर आत्ता सांगितलं. राईट. तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे एकूण खर्चामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे तुमचा महसुली खर्चाचा जवळपास 77%. आणि त्याच्यामध्ये देखील विकास खर्चाचा सगळ्यात अधिक वाटा आहे. राईट. तर तो आहे महसुली खर्चामधील विकास खर्चाचा वाटा किती, तर 69 पॉईंट वाटलं असं मला हायलाईट करतो, 69.8% एवढा त्याचा वाटा आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. ते म्हणजे भांडवली खर्च आणि भांडवली जमा. तर हे जसं आपण ऑलरेडी बेसिक चार्टमध्ये पाहिलं की जमेला आपण महसुली भांडवलीमध्ये डिवाईड करू शकतो, तसंच खर्चाला देखील आपण जमा खर्चामध्ये डिवाईड करू शकतो. तर भांडवली जमेमध्ये नेमकं काय येतं हे तुम्हाला माहीत हवं, एक्झाममध्ये विचारलं तर चुकायला नको. तर बघा महसुली जमेमध्ये काय येतं, तर राज्यांतर्गत राज्याच्या देशांतर्गत जे काही ऋण असेल. राईट. किंवा मग केंद्र शासनाकडे त्यांना भेटलेले जे ॲडव्हान्स असतात किंवा कर्ज असतात किंवा ॲग्रीमेंट असतात. राईट. हे सरकारी ऋण लेखे त्यांच्या लोनचा पार्ट आहे. बरोबर. म्हणजे भांडवली जमेमध्ये आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे, तर राज्याच्या देशांतर्गत ऋण आणि केंद्र शासनाकडील कर्ज व अग्रिम हे सरकारी ऋण आपण घेतले. त्यानंतर राज्य शासनाने दिलेली कर्ज लक्षात ठेवा. राईट. राज्य शासनाने दिलेली कर्ज व अग्रिमे त्याचा देखील समावेश होतो आहे. म्हणजे दुसऱ्या राज्याने जे आपल्याला काय दिलेलं असेल कर्ज वगैरे त्याचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो आहे. त्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे लोकलेखेच्या निव्वळ रकमा, म्हणजे पब्लिक अकाउंटचे जे काही रकमा असतात. राईट. तर ते सगळे त्याच्यामध्ये येतात. आणि मग इतर निव्वळ भांडवली जमा, त्याच्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय तडजोड असेल, आकस्मिक निधी असेल किंवा त्याचे वेळ नियोजन असतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर पुन्हा सांगतो बघा, भांडवली जमेमध्ये आपण पाहतोय भांडवली जमेमध्ये काय काय येते, तर राज्याचं देशांतर्गत ऋण आणि केंद्र शासनाकडील कर्ज अग्रिम हे सरकारी ऋण लेखे कन्सिडर करायचे. त्याचबरोबर राज्य शासनाने जे काही लोन दिलेले असतील. राईट. किंवा मग वसूल केलेले असेल त्या गोष्टी. आणि मग लोकलेख्याच्या माध्यमातून जे सरकारने पैसे उचललेले असतील तर त्या सगळ्या गोष्टी. आणि मग इतर निव्वळ भांडवली जमा, जसं की आंतरराष्ट्रीय काय तडजोड झालेलं असेल, इमर्जन्सी फंड असेल, काही आकस्मिक निधी. राईट. त्यांची विनियोजन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येते असतात. तर भांडवली जमेच्या ठिकाणी तुम्हाला ट्रेंड दाखवला आहे, तो काही करायची गरज नाही, जे तुम्हाला डायग्राम दाखवले म्हणून तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी भांडवली जमेचा आणि भांडवली खर्चाचा तपशील या ठिकाणी सांगितला आहे. राईट. यानंतर बघा या ठिकाणी काही ट्रेंड तुम्हाला दाखवले, जसं की महसुली जमा आणि महसुली खर्च याचा ट्रेंड कसा आहे. राईट. तर ट्रेंड आपण महाराष्ट्राचा जर ट्रेंडचा विचार केला तर महसुली जमेचा महसुली खर्चाचा तर तुम्ही पाहू शकता. तर जवळपास दोन्ही गोष्टी. राईट. तर जवळपास इक्वल स्पेसने काय होत आहेत, वाढत आहेत.
बरोबर. महसुली खर्च आणि महसुली जमा आपलं जवळपास इक्वल स्पेसने वाढते. थोडाफार डिफरन्स असू शकतो. तुम्हाला दिसत असेल की ह्या दोन्ही जे लाईन्स आहेत जवळपास ते पॅरलल आहेत, राईट. असं काय आपण डायरेक्ट एक्झामला विचारणार नाही. जसं मला एक माहीत हवा की आपला महसुली जमा आणि महसुली खर्च काय होते, वाढते. ते जर आपण भांडवलीच्या बाबतीत विचार केला तर ते देखील ऑब्व्हियसली वाढते, पण त्याच्यामध्ये थोडासा कसं आहे ना, गॅप थोडासा जास्त लक्षात घ्या. म्हणजे महसुलीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी तुम्हाला गॅप थोडासा जास्त दिसेल. बाकी तर काय जास्त चार्ट महत्त्वाचा नाही आहे, तुम्हाला जस्ट ट्रेंड लक्षात यावं म्हणून तुम्हाला सांगतो मी. आता तुटीचे कल बघा, म्हणजे काय डेफिशिट जे असतं ना, आपण डेफिशिट तुम्हाला मी ऑलरेडी बेसिक गोष्टी दाखवल्या होत्या की फिजिकल डेफिशिट, बजेट डेफिशिट, कॅपिटल डेफिशिट, रेव्हेन्यू डेफिशिट. तर तुटीचा कल कसा आहे बघा, म्हणजे डेफिशिटचा कल कसा आहे. तर आपल्याला माहिती की आपण FRBM कायदे आणलेले आहेत, राईट. तर सेंटरचा कायदा 2003ला आलेला होता, इम्प्लिमेंट झाला 5 जुलै 2004ला. तसंच स्टेटने देखील वेगवेगळे कायदे आणलेले आहेत. तर महाराष्ट्राचा कायदा कधी आपल्याला माहिती FRBM कायदे आहे, तर 2005चा कायदा आहे. किती? 2005चा कायदा आहे. आणि तो आपण इम्प्लिमेंट कधी केलेला आहे, तर 2006ला त्याचा नियम वगैरे आणून. तर शक्यतो कुठलाही कायदा 1 वर्षानेच इम्प्लिमेंट होतो, ॲटलिस्ट 1 वर्षाने, राईट. तर त्यानुसार आपण काय टार्गेट ठरवलं. FRBMमध्ये टार्गेट काय होते, तर 2008-09पर्यंत आपल्याला FD 3% कमी करायची होती आणि रेव्हेन्यू डेफिसिट 0% कमी करायचा होता, राईट. तर त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर आपलं काय तूट जे आहे ना, लक्षात घ्या. तर आपली राजकोषीय तूट जी आहे ही 2023-24मध्ये दिलेल्या लिमिटच्या आतमध्ये आहे, म्हणजे जवळपास 3%च्या आसपास आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे डेफिशिटची कन्सेप्ट मला माहीत आहेच ऑलरेडी. तुम्हाला फक्त मी FRBMच्या अँगलने सांगितलं की जे काय टार्गेट दिले तर ते आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे, लक्षात घ्या. त्याचं तुम्हाला टार्गेटच्या मध्ये आपण आहोत. फक्त राज्यामधील भारतामधील काही राज्य त्यांनी अजून हे टार्गेट अचीव केलेले नाही आहेत आणि भारत सरकारने देखील हे टार्गेट अचीव केलेलं नाही. ते आपल्याला माहिती की मग NK सिंग कमिटी देखील त्यासाठी आलेली होती पाठीमागे, की तुम्हाला किती अचीव करायचं आहे. NK सिंग कमिटीने असे काही ठराविक इयर ठरवून दिलेले होते NK सिंगनी, राईट. NK सिंग कमिटी. आणि NK सिंग हेच पुढे जाऊन 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष देखील होते. तर या ठिकाणी तुम्हाला चार्टमध्ये दिसत असेल की 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील राजकोषीय तूट आणि कर्जाकर्त्या निश्चित केलेल्या मर्यादा. या ठिकाणी तुम्हाला अशा वेगवेगळे टार्गेट दिलेत इयरनुसार, की तुम्ही राजकोषीय तुटीचं प्रमाण किती कमी करू शकता, म्हणजे फिजिकल डेफिसिट किती कमी करू शकता आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण किती कमी करू शकता. तर हे टार्गेट्स तुम्हाला दिलेलं होतं, राईट. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे महाराष्ट्राच्या आकडेवारी या ठिकाणी दिसेल की आपण ते बऱ्यापैकी ऑलमोस्ट अचीव केलेलं आहे ऑलरेडी. कधी? तर 2023-24मध्ये, राईट. म्हणजे जे आपण आयडियल आधी ठरवलं होतं 2005च्या FRBM कायद्याने, तर ते आपण जवळपास आत्ता अचीव केल्यासारखं आपल्याला दिसतं आहे. नंतर निवडक राज्यांकरता बघा, राजकोषीय तुटीची स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी कशी. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघा, 2021-22मध्ये राजकोषीय तूट याची जर आपण टक्केवारी विचारात घेतली कशाची, तर स्थूल राज्य उत्पन्नाशी, तर ती जवळपास किती येते 2021-22मध्ये, तर 2% येते. आणि ते 22-23मध्ये किती येते, तर 2.6% येते. ते जर आपण अखिल भारताचा विचार जर केला तर राजकोषीय तुटीची राज्य उत्पन्नाची टक्केवारी किती येते अखिल भारतीय, 2.8% येते. आणि 2022-23मध्ये 3.4% येते. आता पुढचं बघा, ऋणस्थिती. तर ऋणस्थिती म्हणजे नेमकी काय भानगड असते, तर ह्या ऋणभारामध्ये राज्याचा परतावा न केलेले संचित कर्ज, म्हणजे काय साठून राहिलेली कर्ज, परत केलेली नाहीत असे कर्ज, आणि इतर लायबिलिटीज म्हणजे इतर दायित्व यांचा समावेश होत असतो. काय काय पुन्हा सांगतो बघा, ऋणस्थितीमध्ये काय येते, तर परत न केलेली कर्ज आणि इतर दायित्व म्हणजे अदर लायबिलिटीज असं आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, यांचा त्याच्यामध्ये समावेश होत असतोय. ठीक आहे. आता 2023-24साठी जर आपण विचार केला तर राज्याचा ऋणभार मागील वर्षाच्या तुलनेत 6.5% वाढला आहे, लक्षात घ्या. किती? 6.5% वाढला आहे. आणि तसंच जर आपण टक्केवारी विचार घेतली राज्य उत्पन्नाशी, तर ती जवळपास 17.6% आहे. पुन्हा सांगतो बघा, ऋणभारामध्ये काय काय येते, तर राज्यांनी न फेडलेली कर्ज, इतर लायबिलिटीज यांचा समावेश होतो. आणि 2023-24नुसार राज्याचा आपण ऋणभार जर विचार केला तर मागच्या वर्षी तुलनेत जवळपास 6.5%ने वाढला आहे. आणि त्याचं स्टेट GDPशी प्रमाण किती आहे, तर 17.6% आहे. आता हे झालं ओव्हरऑल. आता ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला डायग्राममध्ये किंवा चार्टमध्ये दिसत असेल की आपण 22-23च्या या ठिकाणी आकडेवारी दाखवली की स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी किती, तर 17.3%, बरोबर. तर असं तुम्ही जसं एक वर ओव्हरलो करू शकता हा चार्ट. बाकी ऋणस्थिती जास्त आपल्याला महत्त्वाची आहे की किती टक्क्यापर्यंत ते कमी होऊ शकतो, तर 16.5%पर्यंत, लक्षात घ्या. काय दिसते तुम्हाला, तर ऋणभारांचा
तुम्हाला वेगवेगळे कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी पुन्हा असं वेगवेगळे ट्रेंडवाल्या ठिकाणी ग्राफ दिला यांनी. जास्त काय तो महत्त्वाचा नाही एक्झामच्या अंगले, तुम्ही स्किप केलं तरी चालेल. नंतर 2023-24 राज्याच्या ऋणभारात खुल्या बाजारातील कर्ज आणि राष्ट्रीय अल्पबचत निधीचा 75.4% हिस्सा आहे. म्हणजे बघा, जे काही लोक जे काही राज्य काय घेते, लोन घेते, काही दायित्व आहे त्यांचं, तर त्याच्यामध्ये खुल्या बाजारातील कर्जाचा जास्त समावेश आहे. खुल्या बाजारातील कर्ज आणि राष्ट्रीय अल्पबचत निधीचा जवळपास 75.4% एवढा वाटा त्याच्यामध्ये आहे. राईट. तर कारण का ज्या कंपन्या वगैरे असतात, मग या ठिकाणी कसं आहे, राज्याचे जे ऋणभार आहे, एक सेकंद, हां, तर राज्याच्या ऋणभारामध्ये खुल्या बाजारातील कर्जांचा जास्त समावेश आहे आणि राष्ट्रीय अल्पबचत निधी यांचा समावेश जास्त आहे. आणि त्याचा दोघांचा मिळून जवळपास 75.4 एवढा टक्के तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. कशामध्ये? ऋणभारामध्ये. म्हणजे जास्त वाटा तुम्हाला असं सांगता येईल ओव्हरऑल. बरोबर. यानंतर आपण पुढं पाहूया. आता 5वा उत्तर आहे बघा, हे मधलं जास्त काही एक्झामच्या अँगलने महत्त्वाचं नाही वाटत मला. तर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही वाचू शकता, पण शक्यतो एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. राईट. तर बघा, 5वा वित्त आयोग कोणाचा? राज्याचा. तर राज्याचा 5वा वित्त आयोगाची कालावधी कधी आहे? तर कालावधी पाठ करून ठेवा. 16 डिसेंबर 2023 ते मार्च 2025 असा त्याचा संदर्भ कालावधी आहे. म्हणजे रेफरन्स पिरियड कुठला 23 ते 25, 20 ते 25 5 वर्षासाठी. 2020 16 डिसेंबर 2020 ते मार्च 2025 असा त्याचा कालावधी आहे. म्हणजे 20 ते 25. आणि मग त्यांनी काही शिफारसी केल्या. तर सगळ्या आपल्या काही अँगलने महत्त्वाचे नाहीत, तुम्हाला काही एक्झामच्या अँगलने महत्त्वाचे तुम्हाला सांगतो. की जर 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल, किती? 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये उत्पन्नाच्या कमीत कमी 2% लक्षात घ्या. किती? 2% रक्कम. आणि 5,000पेक्षा कमी लोक असलेल्या गावामध्ये 5% रक्कम हे दर साल देखण्यासाठी राखीव ठेवायची. म्हणजे असं समजा की 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावी आणि त्याचं समजा 100 रुपये इन्कम आहे. राईट. यांनी काय सांगितलं आता कंडिशन, की तुम्हाला कमीत कमी 2% रक्कम त्या ठिकाणी राखीव ठेवायची. बरोबर. तर 2%च्या अंगाने आपण जर विचार केला तर जवळपास ते किती येतं आहे? ते जवळपास येतं लक्षात घ्या 20 रुपये. म्हणजे 1,000 रुपयापैकी 20 रुपये तुम्हाला काय करायचे आहेत? तर ते बाजूला काढून ठेवायचे आहेत. आणि जर तुमची पॉप्युलेशन 5,000च्या वर असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी किती करायचं? 5% करायचे. नॉर्मल केसमध्ये 2% आणि मोठ्या केसमध्ये 5% असं तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. तर एवढी टक्के रक्कम त्याच्या दुरुस्तीसाठी आपल्याला काय करायची? राखीव ठेवायची आहे. कोणी ठेवायची? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये गावांनी. पॉप्युलेशनचा क्रायटेरिया तुम्हाला दिला आहे 5,000चा क्रायटेरिया लक्षात ठेवा. 2% 5%. मग नंतर पुढचं येते म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि शुल्क नियम 1960 याच्या अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या सध्याच्या किमान आणि कमाल कर दरामध्ये सुधारणा करायच्या. पुन्हा सांगतो, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि शुल्क नियम 1960. राईट. तर हे जे नियम आहेत ना, याच्या अंतर्गत काही गोष्टी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जसं की सध्याचे जे काही किमान आणि कमाल दर आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करायचं असं यांनी ठरवलेलं आहे. बाकी मग राज्य शासनाच्या वतीने यांनी काय सांगितलं, बाकीच्या गोष्टी थोड्याफार गोष्टी डिक्लेअर केल्या. जसं की राज्य शासनाच्या वतीने शिक्षण आणि रोजगार हमी उपकर गोळा करण्याच्या पोटी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेल्या सध्याच्या सवलतीच्या दरामध्ये वाढ करण्याची. राईट. म्हणजे सध्या त्याच्यामध्ये ते सवलतीमध्ये वाढ करणार आहेत. तर अशा प्रकारे आपण कुठला वित्त आयोग पाहिला? तर 5वा राज्य वित्त आयोग पाहिलेला आहे. तर आय होप तुम्हाला या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.